आता तुला भेटायच पाहिजे. मला ठाव आहे तू सौंदतीवर नाला आहेस. रेणुकीनंच धाडला आहे तुला. ए तत्या तत्या ए पोपटा इकडे ये. काय हो पण अयो काय हो पण तिथूनच विचारतोस इकडे या म्हणतो ना मी. काय हो काय म्हणता काय रे तत्या जास्त झाले तुला नाही तिकडूनच विचारतोस काय झाले म्हणून. जाऊन आलास कुठं सौंदत्तीला. हा जाऊन आलो ना. काय झालं कुठे काय काहीच नाही. काय घडले ते सांग हं? काय घडले ते सांग. घडणार काय हो दर्शन केलं तिथं देवीचं ना आलो निघून. काय घडणार तिकडं तरी. हा हा पर वाटत बाळू एका ठिकाणी थांबला होता. पुढे जायला तयारच नाही. तिथंच बाज टाकून बसला. मोर जाईना काही नाही. बरं जेवण बी करे ना त्याच्यामुळे समजे बी उपाशी आम्ही. काय करावं काही समजना. कशामुळे थांबला काय. तेवढ्यात 4 लोक पळत आले. अरे पळा 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 अरे पळा 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 पळा. अरे बाप म्हणलं काय झालं. मोर गेला असतो ना समजाचा जीव गेला असतो. अबो बो 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 नाही रे तिथे काय घडले ते सांग. अबो बो त्याचं कुठं काय काहीच नाही. वतन संगत उभी. पाटलाच्या पोराच्या लग्नाचं काय झालं ते सांग रे त्या. हा हा पाटलाच्या परत लग्नाचं होय होणार आहे लग्न. हा. अयो म्हणजे झाले नाही. वैजंता ऐकलेस पाटलाच्या मुलाचं लग्न झालं नाही. काय झाले नाही. तात्या काय म्हणला रे बाळू. नाही बाळू म्हणला त्याचं लगेच होणार आहे. हेनरी मला काही कळेल का. तुम्ही म्हणताय झाले नाही हा म्हणतोय होणार आहे. काय आहे नेमके. अव म्हणजे आम्ही सौंदतीला गेलो होतो ना व तिथं बाळूनं सांगितलं का त्याचं लगीन लवकरात लवकर होणार आहे. अयो म्हणजे झालं नाही. होणार नाही असं थोडी पण होणार आहे ना. अयो नाहीच होणार लग्न. अयो बाळू बोलला आणि लग्न झालं असं कसं होईल. अयो अजून बराच अवकाश आहे. अयो स्थळ येणार त्यांच्याकडे होकार येणार. या सगळ्या गोष्टीला खूप अवकाश. अयो ते काहीही असो आपल्याला त्यात पडायचे नाही सांगून ठेवते. आणि तू इथे येऊन यांच्या डोक्यात काही बाई भरवत जाऊ नकोस. काय हा म्या कुठं काय भरलं. म्या माझं माझं चाललं होतं. म्या आता इकडचं तिकडं तिकडचं इकडं करीत नाही लई. ह्यांनीच मला बोलून घेतलं आणि मग विचारलं. विचार ए जास्त नाटक करू नकोस रे पोपटा. नाटक काय त्याच्यात म्या माझं चाललो होतो. मलाच लय ऐकायचं होतं काय झालं तिकडं काय झालं तिकडं. तुमचं बरोबर आहे म्हणा. तुमच्याच्यानी तुमच्या बहिरीच्यानी काहीच झालं नाही. पर बाळून करून दावलं. ते बी तुमच्या समद्याच्या नाकावर टिचून करून दावलं. मानलं पाहिजे बाळूदा. हेनरी काय विचार करत आहात. आपल्याला यात पडायचे नाही सांगून ठेवते. अयो असं कसं पडायचं नाही. तो बाळू माझ्या नाकावर टिचून हे सगळं मुद्दाम करतोय आणि मी शांत बसायचं असं कसं जमेल. अय्य त्याला धडा शिकवलाच पाहिजे. हा तुम्ही काय धडा शिकवणार आहे. तुमच्या बहिरीच्यानं काही झालं नाही तुम्ही धडा शिकवणार आहे. वा अयो कळेल लवकरच कळेल मी काय करणार म्हणून. काय रे बाळू काय विचार करतो आहेस. काय नाही
असंच बसलो आहे. कुठेतरी जायचा विचार चालला असेल आता. वैर आता लागलीच कुठं जायचा विचार नाही ना वा. अजून तर काय ठरलं नाही, बघू की. म्हणजे डोसक्यात काहीतरी चाललं आहे वाटतं. नाही म्हणलं नव, तेच त्याची विचारून काय होणार आहे. हा, आईनं दिलेला लाडू खाल्लं का? खाल्लं. एवढी जीवाचा आटापिटा करून तुझ्यासाठी लाडू घेऊन आली. थोडक्यात चुकामुक झाली. होय ग, मला भेटायचंच होतं तिला. पण मला एक समजना, तुला कसं काय समजलं आई आली हाय ते? मला कुठं समजलं. हा, मग तू तात्याला कसं पैदा हाडलं? हे वय, अगं ते असंच काय तर राहिल्यागत वाटलं होतं म्हणून दाडलं त्याला. असं वय, आईला जाऊन एकदा भेटून ये. हं? होय, जायचं तर हायच. आणि जाताना सत्तीला घेऊन जा संग. हं? नाही ना ग, तिला राहू दे घरातच. तिथं धड बोलल का नाही ते ठाव नाही. उग तिथं काय तर बोलायची न ते आईला आवडणार नाही. मी काय बोलणार आहे असं? काय बोलशील त्याचा काय नेम आहे का? असंच बोला माझ्या लेकी संग. धड काय वागू नग. तिला संग नेल्यानं काय बिघडणार आहे तुझं? अगं तिला धड बोलता येत असतं तर नेलं असतं की. मला काय आहे? म्हणजे मला धड बोलता येत नाही वय? नाही, नाहीच येत. मग आता ते बी शिकवा, तेवढंच राहिलं आहे. येळ पडली ना तर ते बी करीन म्या. उगा भांडू नका आता. कवा जाणार आहे तेवढं सांग. असं काय नाही, ठरलं की सांगेन म्या. ते आपल्यासनी थोडीच ना सांगणार आहे. त्यांचं ठरवतील आणि जाऊन बी येतील. बघा कसं जमतंय आता. म्हणजे बास आता उगा तंटा नग. चल सत्ते. आणि बाळू, आता दुसरीकडे कुठं जायचं नाव नग काढू. बघू. बघा. चल. तिकडं काय झालं आहे का? अगं काय होतंय तवा. चल. विक्रमराव, हा, अरे आई कुठे तुमची? हाय आतमध्ये हाय. महादेवाची पूजा करतीये. अरे आपल्याला आमंत्रण द्यायला जायचं, कधी जायचं त्यासनी विचारा की. मग त्याची तयारी सुरू आहे. आपल्याला जाय सांगितलं आहे. अरे का येडा का खुळा तू? अरे बाळू मामाकडे जायचं आपल्याला आमंत्रण द्यायला, असं कसं? वय, आपण जाऊन येऊ. म्हणजे ती येणार नाही? नाही, ती म्हणली महादेवाची पूजा म्हणजे बाळूमामांचीच पूजा आहे. हा ते बी खरं आहे म्हणा. तिच्याकडनं नमस्कार सांगाय सांगितलं आहे. बर 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 बर, चालेल चालेल. आव ओ, जरा अजून काय विचारायचं त्यासनी जरा सांगा आम्हाला, ऐकलं का? आवाज देऊन काय फायदा होणार आहे वय? अहो तुम्हासनी ठाव आहे ना, पूजा कराय बसल्यावर तिचं ध्यान कुठं बी नसतं या. अरे नाही कधी येणार धान. आता महादेव आहे म्हणून समज बरं झालं की नाही विक्रम? आई तर म्हणत होती बाळूमामा म्हणजे महादेवाचाच अवतार आहे. होय होय होय, मला बी पटलं ना. ते आहेत म्हणून एवढा चांगला दिस बघायला मिळाला ना आपल्याला. वय, आता बोलणाऱ्यांची तोंड बी बंद होत्याल. अरे त्या परीस मला आता ताट मानेनं समधीकडे फिरायला मिळते, नाही तर तोंड दाखवायला जागा नव्हती र. वय बा, मॅलय त्रास दिला ना हो तुम्हासनी? अरे लेका, माझ्यामुळे उलट तुला जास्त त्रास झालाय ना. नाही, पोरग लगीन करत नाही म्हणल्यावर कंचा बिबाब जे करल तेच केलं तुम्ही. अरे आता बाळूमामानं समजा नीट केलं ना. वय, पण मला अजूनही समजत नाही त्यासनी हे सगळं समजलं कस काय. अहो महादेवाचा अवतार आहे ती, त्यासनी समजणार नाही होय? हा अहो विक्रमराव, तुमची आई सांगता सांगता मध्येच थांबली होती. बाळूमामानं काहीतरी मोठा चमत्कार केला होता म्हणा. तुम्ही तिकडं दर्शनाला जात होते सौंदतीला. हा, आम्ही चाललो होतो आणि मामा मध्येच थांबले. काय झालं काय बी समजना. आम्ही त्यासनी विचारलं बी, पण ते काय बोललेच नाहीत. हा,
रातभर आम्ही तिथंच थांबून होतो आणि दुसऱ्या दिवशी माहीत पडलं पुढल्या गावात वादळ आलं होतं, झाडं तुटली, पाऊस पडत होता, इजा चमकत होत्या, तिकडची माणसं सैरा वैरा पळत होती. आम्ही तिकडे गेलो असतो तर मेलोच असतो बघा. अरे बापरे, बरं झालं तुम्ही थांबला र. आम्ही नाही थांबलो, बाळूमामाने थांबविलं आम्हाला. भैरी, अबे भैरी, अहो तुम्ही नुसतं बसूनच राहणार आहेत का? तुमच्याच्यानं काय होणार आहे का नाही? ए मंगळ्या, जास्त बोल नको. काय झालं ते नीट सांग. तात्या भेटला होता, मग तात्या बी गेला होता सौंदत्याला बाळू सांग. अरे मग काय झालं? अहो त्या पोराचं लगीन लावायचं कबूल केलं आहे बाळून. कबूल केलंय ना, झालं थोडीच अजून. झालं नाही पण होणार आहे, आणि तात्या म्हणला ह्या आठवड्यातच होणार आहे. असं कसं होईल? मी आहे की अजून. मी बी तसंच म्हणलं की हे लगीन होणार नाही. मग तोड पडले असेल की तात्याचं? नाही नाही, उलट ते म्हणला तुम्ही काय बी करा पण हे लगीन होईल. एवढं धाडस त्याचं? अहो एवढं नाही, माझ्या संग पैसे बी लावली आहे त्यानं की लगीन होणारच म्हणून. त्या तात्याकडे काय लक्ष द्यायचं? त्याचं त्या सोडून अहो पर तेव्हा गाभर करीन. आणि जर का हे लगीन झालं तर दरबारात कोणी यायचं बी नाही. तू काळजी करू नको, मी हे लग्न होऊच देणार नाही. हा काय बी करा, पूजा मांडा, हवन करा, लिंबू कापा, दोरा गंड काय बी करा, पण हे लगीन मोडाय पाहिजे. आपणच पाहिजे काय पाहिजे. आणि जर का ही पाहिजे आपण हारलो तर गावात तोंड लागाय जागा राहायची नाही मला. आणि तुम्ही माझा गुरु आहेत हे बी सांगता यायचं नाही. गप्प बस, आता काही होणार नाही. त्या बाळूचं अति होत चाललंय आता. अशी पूजा मांडतो की हे लग्न होणारच नाही, आणि इथून पुढे त्या बाळ्याचं सुद्धा काही चालणार नाही. हा, आणि काय पाहिजे ते मला सांगा, मी आणतो. आण. एक कोंबडा आण. पूजा झाली की टाकू कापून. एक का नाही 10 कोंबडा आणतो, पर लगीन थांबाय पाहिजे. थांबणार मी आहे ना, थांबणार. ए ऐक जरा, हे सगळं पूजा सामान घेऊन जा आणि गाडी तयार ठेव. होय होय आणि लवकर बर का. होय. विक्रम, कधी एकदा जातो आणि बाळू मामाच्या पायावर डोकं ठेवतो असं झालंय बरं का मला. वय मला बी भेटायचंच आहे त्यासनी. एकदाच नाही तर 2-2दा जीव वाचवलाय माझा. ते बी खरं आहे म्हणा. बरं, कुणा कुणाला आमंत्रण द्यायचे आहेत? अरे समद्याला द्यायची, आणि त्या सिद्धरामाला पण देणार मी आमंत्रण. कशा पायी? कारण की आपलं काम बाळूमामानच केलं, आणि तो सारखा म्हणायचा बाळूमामा करूच शकत नाही, करूच शकत नाही, तो काळभैरी करतो असं म्हणत होता. आता मुद्दाम त्याला द्यायचं आमंत्रण. वय तुला सांगतो ना, बाळूमामामुळं नवत्याचं होतं झालं. तुम्ही तिकडे दर्शनाला गेलात आणि इकडं स्थळ चालत आलं, मला पायपीट करावी लागली नाही ना. वय चला तर. लेका, तुला एक सांगू, पोराच्या लग्नाचं आमंत्रण देण्यात सुख काय असतं ना, तुला बाप झाल्यावर कळ, तोपर्यंत नाही काय. होय, माया कातडाचे जोडे करून बाळूमामाला शिवले ना तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहील, सांगतो तुला. अहो तुम्हीच काय, म्या बी विसरणार नाही. त्याने आपल्यासाठी जे केलं आहे त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. बरं आता चला, मामांचं कौतिक जेवढं करावं ना तेवढं कमीच आहे बघा. चला जाय, उशीर होत. आता तू अहो ऐकलं का? जाऊ दे आता, ती देवामध्ये रमली. चला. हेनरी, मी काय म्हणते, हा विषय आपण सोडून देऊ. त्या बाळूच्या नादाला लागायला नको आपण. अयो मी अपमान विसरणार नाही माझा. काही अपमान वगैरे झाला नाही. त्याने आता पाटलाच्या मुलाचे लग्न ठरवले, त्यात तुमचा काय अपमान? शिवाय तुमची आणि पाटलाची मैत्री तुटली नाही ना.
आणि बाळूला जर वाईटपणा करायचाच असता तर त्याने पाटलाला सांगितले असते पंचाशी बोलू नका म्हणून. आणि पाटील किती प्रेमाने लग्नाचे आमंत्रण देऊन गेला बघितले ना. अयो तरी मी बाळूला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार वैजंता. काही गरज नाही त्याची. अयो बाळूचं काय चाललंय ते विचारायला हवं तात्याला. काय विचारायचं आहे? तात्या, तू आमचे बोलणे चोरून ऐकत होतास की काय? अयो हा हा, चोरून ऐकायला मी काय घराच्या बाहेरचा आहे होय? येता येता ऐकू आलं बस. काय विचारायचंय? काही विचारायचे नाही, जा तू. हे तात्या, बाळूचं काय चाललंय ते सांग. बाळूचं कुठं काय, मेंढ्या राखतो सध्या न काय? काय झालं? बाळूला धडा शिकवायचा. उगा गमजा करू नका, धडा शिकायला लागले बाळूला. ए तात्या, तू काय समजतोस रे स्वतःला? अयो भल्या भल्यांना गायब केलंय मी, लक्षात असू दे. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. काय झालं आहे मला सांगा तरी तुम्ही. तो पाटील आला होता, त्याच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण देऊन गेला. हा, काय सांगता? मला बी बोलले त्यांनी? नाही, तुझे नाव घेतले नाही हा त्यांनी. नसन घेतलं, पर बाळूला सांगताना घेईल तो माझं नाव. बघा होतंय की नाही लगीन? तुम्ही आणि त्या बहिणीने काही बी करू द्या, किती बी करू द्या, पण लगीन होणारच. यो, चांगली गोष्ट आहे. आम्हाला काय त्याचे? असं कसं? अब पंचाच्या दोस्ताच्या पोराचं लगीन बाळूनं लावून दिलं म्हणल्यावर समजे लोक कोणाकडे जाते? बाळूकडे, पंचाकडे कोणी फिरकणार बी नाही. आणि बहिरीचा तर इशेच मिटला आता. बहिरीचे काय आता? हा, लगीन होत नाही, लगीन होत नाही म्हणत होता. होतंय का नाही लगीन? तोंडावर पडला ना बस. त्या मंगळ्यानं तर पैंड लावली माझ्या संग. मानलं पाहिजे पण बाळूला, एवढे समजे नडत असताना बी त्यांनी लगीन लावून दाखवलं. अयो पण अजून लग्न झालं नाही रे पोपटा. यो पण मी काय म्हण. अरे बाळू, काय आलं? अरे आता आम्ही साप बघितला. अहो, लई मोठा होता व. हा मग काय झालं? अरे काय झालं म्हणजे? एवढा मोठा होता, काय झालं म्हणजे? काय होतंय आता? तर त्यानं काय केलं का तुम्हाला? अरे काय केलं नाही, पण भ्या वाटत नाही वय. अगं भ्यायचं काय आहे त्यात? हा, आता मेंढरासनी गोरासनी बेता का? हवं पर ते वेगळं, यो साप आहे साप. त्यानं काय केलं का तुम्हाला? नाही ना व? मग जसं बाकीच्यासनी भेट नाही ना व, तसं सापाला नागाला बी नाही भ्यायचं. तुला भ्या वाटत नसल, आमासनी वाटतंय. वय बसा भेट. हा, हा, आणि तू बी जरा जपून राहा. उगा काय खेळ करू नका. अगं साप काय खेळ करायची गोष्ट आहे का? हा, अरे तसं नव्ह, उगा जवळ जाशील बिशील. ह्या जवळ जरी गेलो तरी बी तो मला काय करणार नाही. अरे काळजी वाटते म्हणून सांगतीया. आणि गुरांकडं मेंढ्यांकडे ध्यान दे. उगा त्यासनी चावला तर जीव जायचा त्यांचा. असं काय बी होणार नाही. नका घाबरू तुम्ही, जावा घरी. आय राहू दे, याशी सांगून काय बी उपयोग नाही. चल, आणि हा लगंबाला बी सांगून ठेव, उगाच तिचा पाय बी पडायचा कुठतरी. चल चल चल.